ये 13वीं गाड़ी आई हुई है मेरे गांव में मुंबई से आज। ये 13वीं गाड़ी है। ये भाई अभी आए हुए हैं मुंबई से चलकर 32 घंटे का सफर तय करके आए हुए हैं। ये यूपी बिलग्राम में मुंबई से अभी अभी बिल्कुल पहुंचे हुए हैं। ये देखो ये मेरे भाई आए हैं, अभी रोका है और अभी देखो ये घर पहुंच गए हैं। अब यहाँ से ये देखो कब वापस जाएं। ते एक म्हण आहे ना कि जब जहाज डूबने लगते ना तो पहिले चूहे भाग जाते। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता लोक 10-10, 20-20च्या संख्येने रिक्षा घेऊन गावी जायला लागले। का तर फक्त आदेश एक निघालाय मराठी सक्तीची। बरं, ह्यांच्याकडून कुठला पेपर लिहून घेणार नाही, यांच्याकडून कुठली परीक्षा द्यायची नाही, ह्यांना फक्त मराठी सक्ती केली आणि हे लोक 10 वर्ष, 15 वर्ष, 20-25 वर्ष इथं राहत आहेत। यांची ओळखच मेन मुंबई आहे, कळलं का? गावासनं निघताना दिमागात सांगतात आम्ही मुंबईला कमवायला जातोय। सगळ्यांना गावीमध्ये सगळ्यांना सांगतात मेरा लड़का ने मुंबई में घर लिया, एक गाडी लिया, अभिमानानं सांगता। पण मराठी सक्ती केली तर तुमची फक्त लगेचच फाटली। मराठी बोलायचं नाही, इकडचं सगळं पाहिजे तुम्हाला, मुंबईचं पाणी पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत। मुंबई फक्त कमवायसाठी ठेवलेले आहे, बाकी मुंबईच्या भाषेचा तुम्हाला मान नको। काय अपेक्षा केली फक्त मराठी बोलण्याची? किमान मराठी बोलायचं आहे, एवढं सुद्धा येत नाही। लहान मुलाला 2-3 वेळा शिकवलं ना तरी ते लगेच सांगतं क ख ग, आणि ते फक्त तुम्हाला धंद्या स्वरूपातच मराठी बोलायचं आहे। दिवसभर तुम्हाला तुमच्या घरात काय बोलायचं नाही। ज्या वेळेला गाडीमध्ये बसणार आहे फक्त मराठी माणूस बसल्यानंतर मराठीमध्ये संवाद साधायचा आहे। कुठला प्रवासी तुमच्या बरोबर बोलणार आहे? फक्त किमान मराठी बोलायचं आहे। पण ते किमान मराठी बोलायचं सोडून तुम्ही गावी पळून चाललाय का? तर तुमच्यात एक युगो आलाय। तुम्हाला ना ह्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे जर आम्ही मुंबईमधून निघून गेलो तर मुंबई चालेल कशी। ऐकून घ्या, हा युगो ज्यांच्या ज्यांच्यामध्ये येतो ना त्याचा खरं म्हणजे सत्यानाश झालेला आहे। एक लक्षात घ्या, तुम्ही त्या संकटाला सामना करायचं सोडून पळून जाताय ना, हा तुमचा नाकर्तेपणा आहे। संकटाला सामना द्या, मराठी बोला, छाती ठोक सांगा आम्ही मराठी बोलणार, मी मराठी आहे, मी मराठी बोलणार, कारण मराठीच माझी ओळख आहे, माझी कर्मभूमी आहे मराठी। काय हरकत आहे बोलायला? लाज वाटते तुम्हाला बोलायला? आणि जर पळून जर जात असाल, संकटाला सामना द्यायची जर तुमची क्षमता नसेल ना तर येऊ नका वापस, तिकडेच राहावा, खुशाल राहावा, पुन्हा मुंबईमध्ये येऊ नका। तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।